सलोनी, जसं की आपण पाहतोय, मी आज पुन्हा एकदा रामटेकडीच्या वैदवाडी या परिसरामध्ये आलो आणि या ठिकाणी आपण पाहतोय महाविकास आघाडीचे अधिकृत असणारे उमेदवार म्हणजेच अंजुमताई इम्तियाज मोमीन यावेळेस नागरिकांची जनसंवाद करत असताना आपल्याला पाहावयास मिळते। ते स्वतः उमेदवार यावेळेस आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मात्र काल जर आपण पाहिलं तर काल ओमराजे लिंबाळकर हे देखील चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ सहभागी झाले होते। मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उपस्थित होता। बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली होती। आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, काल ओमराजे लिंबाळकर चारही उमेदवारांच्या पदयात्रेसाठी सहभागी झाले होते। काय नेमकं त्या सभेमध्ये त्यांनी वक्तव्य केलं किंवा काय प्रतिक्रिया जनतेशी एकनिष्ठ असण्याचं सांगण्यात आलं होतं, काय सांगा? काल प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी, माळवाडी, वैदवाडी या प्रभागामध्ये धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे या ठिकाणी प्रचारानिमित्त रोड शोसाठी, बाईक रॅलीसाठी या ठिकाणी आले होते। शिवसेनेचे खासदार या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी चारही उमेदवाराचा प्रतिसाद पाहिला आणि आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेले की शिवसेनेचा खासदार ह्या ठिकाणी येऊन ह्या प्रभागामध्ये चारही उमेदवाराला आशीर्वाद देऊन ज्यावेळेस जातात, त्यांना माहीत आहे की या ठिकाणी सत्ताधारी लोकांनी, या ठिकाणी अनेक वर्षापासून नगरसेवक असणाऱ्या लोकांनी काय काम केलं आहे हे त्यांनी पाहिल्यानंतर लोकांना त्यांनी एक आश्वासन दिलं आणि एक सांगितलं की तुम्ही चारही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार जे मशाल चिन्हावरती उभे आहेत, या उमेदवारांना आपण जर निवडून दिलं तर या ठिकाणाचा विकास हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, असं ते आशीर्वाद देऊन या ठिकाणी आम्हाला खासदारांनी आशीर्वाद देऊन या ठिकाणी ते गेले। निश्चितच त्याचबरोबर आपण पाहतोय आजही या ठिकाणी सभा झालेली आहे। सभेमध्ये नागरिकांना काम लावण्याचं आश्वासन आपण दिलेले आहेत। या प्रभागामध्ये CCTV फुटेज लावण्याचं आश्वासन देखील आपण देण्यात आले आहे। मात्र या ठिकाणी दिलेल्या नागरिकांचा जो शब्द आहे तो शब्द तर निवडून आल्यानंतर माघार घेणार नाही का, असा देखील प्रश्न निर्माण होतो आहे, त्याबद्दल काय सांगा? अनेक वर्षापासून या ठिकाणी लोक नवीन भागातनं स्थलांतर झाल्यानंतर त्यांना या भागामध्ये नगरसेवक कोण आहे हेच माहीत नाही। त्यांनी आजपर्यंत या भागात नगरसेवक कोण हे पाहिलंच नाही। ज्या ठिकाणी मी सामाजिक काम करत असताना या ठिकाणचे काही कार्यकर्ते माझ्याकडे आले, ते म्हणले की आम्ही नवीन भागातनं या ठिकाणी आलेलो आहोत, आमच्या मूलभूत सुविधा कुणीही बघण्यासाठी आमच्याकडे येत नाही। त्यावेळेस मी या ठिकाणी आलो आणि त्या काळामध्ये माझ्याकडनं जेवढ्या माझ्या ताकदीवरनं झाल्या तेवढे मी काम या ठिकाणी केलेलं आहे। आज या ठिकाणी एक कॉर्नर मिटिंगच्या माध्यमातून मी या ठिकाणी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मला इलेक्शनमध्ये निवडून द्या, मी तुमच्या इथल्या मूलभूत सुविधा पूर्णपणे करून देईल। ह्या भागामध्ये स्वच्छताची खूप मोठं प्रॉब्लेम आहे, या भागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, या भागामध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, ह्या भागामध्ये CCTV सारखे कॅमेरे आपण लावलेच पाहिजे। ह्या भागामधली लोक खूप उशिरा कामावर येणार असतात, ह्या भागातील महिला ही सुरक्षित राहिलीच पाहिजे। हे पूर्ण निश्चय घेऊन आम्ही ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला लढण्यास आम्ही तयार झालेलो आहोत, जेणेकरून की आम्ही हे जे आश्वासन दिलेलं आहे हे आश्वासन मी 100% पूर्ण करणार, आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आज मी सांगत आहे आणि हे मी पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही, हे तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून मी ग्वाही देतो। नक्कीच आज या ठिकाणी पाहतोय रामटेकडीच्या वैदवाडी या परिसरामध्ये आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये कोपरा सभा घेण्यात आली आणि कोपरा सभेमध्ये नागरिकांना अनेक आश्वासनं देखील देण्यात आले आहे। मात्र या ठिकाणी दिलेल्या आश्वासनाला मी तडा पडू देणार नाही, जे जे शब्द मी या ठिकाणी दिले ते पूर्ण करणार, असं या ठिकाणी इम्तियाज मोमीन यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। कॅमेरामन विजय कोळीसह मी मनीष कांबळे, धन्यवाद।